नमस्कार मंडळी, मी निवेल काम करतोय फार्मामध्ये. आज माझी फर्स्ट शिफ्ट होती, त्यामुळं कामं तेन कंपनीत आवरली सगळी आणि बसमध्ये बसलो. बसमधनं इथे एसीची गार हवा खात एकदम कडक उन्हामध्ये येऊन पोचलो इथे इस्कॉन स्टॉपला. पुष्पाभाऊ होता आज, त्यामुळं झोप दिशी आलो. येऊन उतरलो आणि इथंच एक जवळ डीमार्ट सारखं एक शॉप आहे, तिथं सॉक्स आणि एक कोलगेट त्यांनी घ्यायचं होतं, म्हणून म्हणलं इथं जाऊया. इथं आलो, इकडे सॉक्स शोधायला मला अर्धा तास लागला. शेवटी सॉक्स मिळाले तिथं आणि बघितलं तर फ्री साईज आहेत म्हणल्यावर म्हणलं घेतलं. 3 जोड्या घेतल्या या आणि म्हणलं आता बिल करूया. तेवढ्यात जात होतं तर इथं एक कप तेन दिसलं, म्हणलं कप एखादा घेऊया म्हणलं आपल्याला चहा बी प्यायला असा मस्तपैकी. कधी तर हे 2 कप पसंत पडलेले, एक मग होता आणि एक कप होता. घेतलं आणि इथं आलो बिलिंग काउंटरला. मला घ्यायचं होतं काय सॉक्स कोलगेट आणि हे घेऊन काय आलोय बघा. तरी पण कोलगेट आणि हे ब्रश राहिला, म्हणलं आता ते बाहेर घेऊया. इथं सगळं फॅमिली पॅकच होतं, एकट्याला म्हणलं सपनार नाही एवढं सगळं, म्हणून म्हणलं राहू दे बाहेर कुठं तर घेऊया म्हणलो आणि बाहेर पडलो आणि येऊन पोचलो इथं आमच्या सोसायटीत. तर जायचं मस्तपैकी फ्रेश तेन व्हायचं आणि काहीतरी नाश्ता करायचा जरा मस्तपैकी. आणि जॉब वेकन्सीसाठी ही मी ॲड टाकल्या, एमक्यूरची आहे. हे गुजरातमध्ये वेकन्सीसाठी इंटरव्ह्यू असणार आहे, वॉक इन इंटरव्ह्यू. तर तुम्हाला जर पॉसिबल होत असेल तर जाऊन इंटरव्ह्यू नक्की द्या. मी आवरून त्याने इथं चहा प्यायला आलतो, मस्तपैकी एक कडकमध्ये चहा पिला आणि येऊन बसलेलो इथं या बागेत. 2-4 राऊंड मारलेत आणि बसलेलो इथं. कसा वेळ गेला काय कळालं नाही. मग विकासभाईला फोन करून घेतला आणि इथं हरिओम थाळी सेंटरला इथं जेवायला बोलवलं. मस्तपैकी हे जेवण होतं, जेवलो आणि आता चाललोय रूमवर. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट.